पुनश्च एकदा आपल्या सर्वांना शरणू शरणार्थी जय बसवांना. लिंगायत फेसबुक पेजच्या वतीनं या ठिकाणी आयोजित शहीद डॉक्टर एम कलबुर्गी सरांच्या 5व्या स्मृती दिनानिमित्तानं व्याख्यानमालेमध्ये मी आज आपल्याकडे शहीद डॉक्टर एम कलबुर्गी चरित्र याचा आपण आज मागोवा घेणार आहोत. वास्तविक पाहता आजची देशातली महाराष्ट्रातली परिस्थिती अतिशय भयावह आहे. ज्या व्यक्तींनी या देशासाठी या समाजासाठी खूप मोठं योगदान दिलं किंवा काही एक वेगळं ऐतिहासिक कार्य केलं अशी माणसं मात्र आज फारशी दिसत नाही आहेत. पण ज्यांनी इथल्या व्यवस्थेच्या विरोधामध्ये कुठलंच योगदान दिलं नाही, स्वतःच्या उपजीविकेचं साधन म्हणून ज्यांनी काम केलं, ज्यांनी वेगवेगळ्या इंडस्ट्रियल एरियाच्या माध्यमातून टेलिव्हिजनच्या माध्यमातून नको तेवढी संपत्ती गोळा केली, नको ती कामं केली, अशा लोकांच्या जाण्यानंतर, अशा लोकांच्या मृत्यूनंतर नको तेवढी सरकारी व्यवस्था, सरकारी यंत्रणा त्यांचं संशोधन करत असते. ती कशी मेली, का मेली, याचं सगळ्याचा कारणमीमांसा खऱ्या अर्थानं इथली प्रशासकीय यंत्रणा करत असते. पण ज्यांनी इथला गोर गरीब कष्टकरी उपेक्षित समाज, अंधश्रद्धेमध्ये बरबाटलेला समाज, स्वतःच्या अस्मितेपासून दुरावलेला समाज पुन्हा त्या मार्गावरती यावा यासाठी ज्यांनी प्रचंड मोठं मोलाचं योगदान दिलं, अशी माणसं तुम्हाला सोडून गेल्याच्या नंतर मात्र त्यांच्या हत्येचा शोध होत नाही आहे, त्यांना दुर्लक्षित केलं जातं आहे. याची कारणं काय आहेत आपल्याला शोधावी लागणार आहेत. असाच एक महान योद्धा ज्यांच्या उल्लेखनीय कार्याने, ज्याच्या असीम त्यागाने लिंगायत नावाचं आंदोलन उभं राहिलं. कन्नड साहित्यामध्ये प्रचंड मोठं संशोधनाचं कार्य ज्या महापुरुषानं, महामानवानं स्वतःच्या शहीदपणातून, स्वतःच्या बलिदानातून, स्वतःच्या रक्तातून ज्याने क्रांतीचा इतिहास लिहिला, अशी मात्र या देशातनं माणसं बाजूला पडलेली असतात. आज या देशात काय चाललं आहे नेमकं, तुम्ही आम्ही जागरूक व्हायला पाहिजे. शहीद एम कलबुर्गी सर असतील, गौरी लंकेश असेल, पानसरे असतील, यासारख्या थोर महान पुरुषांच्या विचाराच्या काम करणाऱ्या लोकांच्या हत्या या देशामध्ये घडत आहेत. आणि सरकार मात्र आजही शांत आहे, निवांत आहे. ज्यांच्या कुठल्याच योगदानाने एखाद्याही व्यक्तीचं हित झालं नाही किंवा ज्या व्यक्तीचं कुठलंही योगदान या समाजाप्रती नाही आहे, अशांवरती लाखो रुपये खर्च करणं, वेगवेगळ्या CBIच्या कस्टडी लावण्याचं काम खऱ्या अर्थाने इथलं सरकार करत असताना आपल्याला चळवळीतल्या कार्यकर्त्यांना, महात्मा बसवण्णांचा विचार वाचणाऱ्या, फुले शाहू आंबेडकरांचा विचार वाचणाऱ्या महाराष्ट्रातल्या पुरोगामी चळवळीतल्या सगळ्याच कार्यकर्त्यांची आज प्राथमिकता बनलेली आहे, वास्तविकता बनलेली आहे आणि जबाबदारी बनलेली आहे की तुम्हाला सगळ्यांना त्या हत्येचा प्रतिशोध घ्यावा लागेल. डॉक्टर एम कलबुर्गी सरांना का मारलं गेलं, आज त्यांचा 5वा स्मृती दिवस 30 ऑगस्ट रोजी आपण सगळेजण त्यांना अभिवादन करणार आहोत. काय घडत चाललं आहे, कोण होते एम कलबुर्गी? आज महाराष्ट्रातल्या लिंगायत आंदोलन असेल किंवा बहुजन चळवळीतील बहुधा कित्येक काही मोजकी लोक वगळता काही लोकांना एम कलबुर्गी सरांचा फार मोठा परिचय नाही आहे. मीही त्या अर्थाने या चळवळीमध्ये नव्यानं आहे, पण खऱ्या अर्थाने एम कलबुर्गी सरांचा इतिहास वाचत असताना प्रत्येक माणसाच्या अंगावरती रोम उभे राहिल्याशिवाय राहणार नाहीत. आणि त्या एम कलबुर्गी सरांचं जीवनचरित्र आज आपण या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून पाहणार आहोत. सर्वप्रथम या फेसबुक लाईव्ह पेजच्या माध्यमातून पवित्र श्रावण महिन्यामध्ये देखील शरणगाथा कार्यक्रमाच्या माध्यमातून माझे लिंगायत आंदोलनातील मित्र शरण अभिजितजी देशमाने आणि गणेशजी वैद्य यांनी विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून, फेसबुकच्या माध्यमातून तुम्हाला सर्वांना एक वैचारिक मेजवानी दिली. आणि आज मला देखील एम कलबुर्गी सर जाणून घेण्यासाठी त्यांनी तयार केलं आणि या माध्यमातून मी आपल्यापुढं एम कलबुर्गी सरांची जीवन आणि त्यांची यशोगाथा यापुढं मांडणार आहे. माणसं जन्माला येतात, माणसं मरतात, त्यांचा जीवनाचा घटनाक्रम मात्र खूप मोठा असतो. असाच एका सामान्य कुटुंबामध्ये जन्मलेले डॉक्टर एम कलबुर्गी, त्यांचा जन्म गुब्बेवाड तालुका शिंदगी जिल्हा विजयापूर या ठिकाणी झाला.
एका सामान्य श्रमनिष्ठ कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झाला. आई वडील कायकनिष्ठ होते, पण तत्कालीन परिस्थितीमध्ये वैदिकता, धर्मांधपणा हे सगळ्या काही गोष्टी घडत होत्या. पण ते तत्वनिष्ठ असताना त्यांनी स्वतःची श्रमजीवाची उपजीविकाचं साधन त्याशी ते एकनिष्ठ असताना खऱ्या अर्थाने एम कलबुर्गी सर त्या कुटुंबामध्ये जगत होते. गुब्बेवाडसारख्या छोट्याशा लहानशा गावामध्ये त्यांचा जन्म झाल्याच्या नंतर त्यांचं मूळचं गाव येरगल बीके, तालुका शिंदगी, जिल्हा विजयपूर या ठिकाणी त्यांचं प्राथमिक शिक्षण झालं. प्राथमिक शिक्षणाच्या नंतरचा कालखंड मात्र बहुधा माणसाला वैचारिक बुद्धिमत्ता सुधारण्याचा क्रम असतो. त्यानंतर त्यांनी शिंदगीच्या माध्यमिक विद्यालयाच्या माध्यमातून त्यांनी माध्यमिक शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर BH माध्यमिक विद्यालयामध्ये शिंदगी येथे त्यांनी सुरुवातीला शिक्षण घेतलं आणि त्या माध्यमातून ते तिथे पदवी उत्तीर्ण झाले. आणि त्यानंतर कलबुर्गी सरांच्या जीवनाचा घटनाक्रम आणि चळवळीचा ओघ यामध्ये निर्माण झाला. मॅट्रिकची परीक्षा त्यांनी उत्तीर्ण झाल्याच्या नंतर खऱ्या अर्थानं ते पदवीकडे ज्यावेळी वळाले त्यामध्ये त्यांनी कन्नडमध्ये BAची पदवी प्राप्त केली. आणि कन्नडमध्ये BAची पदवी प्राप्त करत असताना सामाजिक कार्य, सामाजिक सलोखा, सामाजिक संतुलन, सामाजिक विषयाकडं त्यांचं आत्ममन ओळत होतं. अशा परिस्थितीमध्ये MM कलबुर्गी सरांच्या जीवनाची, मनाची अवस्था घडत गेली. ते खऱ्या अर्थानं बहुजनांच्या वैचारिक चळवळीकडे जोडत गेले. त्यावेळी कन्नडाचं अध्ययन करत असताना, कन्नड शिकत असताना, कन्नडमध्ये BA करत असताना MM कलबुर्गी सरांनी त्या ठिकाणी महात्मा बसवण्णांच्या साहित्याकडे त्यांचा ओघ वाढला. आणि त्यानंतर समग्र वचन साहित्य नावाचा जो काही सिद्धांत त्या कन्नडमध्ये होता त्यामध्ये त्यांनी अध्यापनाला सुरुवात केली. त्यामध्ये त्यांचं फार मोठं आयुष्य त्यामध्ये त्यांनी खर्ची घातलं. त्यामधून त्यांना वचन हे महात्मा बसवण्याच्या लिंगायत आंदोलनाशी, लिंगायत विचारधारेशी रिलेटेड होते. अनुभव मंडपामधून जे काही सुंदर उक्ती आणि कृतीचा मिलाप म्हणजे वचन आहे. जो माणूस जसा बोलतो तसाच वागतो हे म्हणजे वचन आहे. ते अनुभव मंडपाच्या माध्यमातून शरणांनी ती प्रचंड मोठी विचारधारा, ते वैश्विक मूल्य ह्या जगाला दिलेले आहेत. आणि ते वैश्विक मूल्य घेऊन खऱ्या अर्थानं वचन साहित्य MM कलबुर्गी सरांच्या अध्यापनशास्त्रामध्ये ते आलं. आणि त्यानंतर त्यांच्या जीवनाला एक फार मोठी प्रचंड कलाटणी मिळाली. ते त्यांचा अभ्यास करू लागले. ते संशोधक होते, ते प्राध्यापक होते, ते साहित्यिक होते, ते कुलगुरू होते. ह्या सगळ्या घटनांचा क्रम ते घेत असताना त्यांना महात्मा बसवण्णांचा संपर्क कसा हे आपल्याला पाहावं लागेल. महात्मा बसवण्णाकडे ते वळत असताना ज्यावेळी त्यांचा PhD संशोधनाचा विषय आला त्यावेळी कन्नडमध्ये जे कुठले साहित्य होते, महात्मा बसवण्णाचं सर्व काही साहित्य, शरणांचं सर्व काही साहित्य त्या त्या कालखंडामध्ये ती भाषा त्या त्या राज्यात, त्या त्या प्रांतात अवगत होती. म्हणून कर्नाटकामध्ये कन्नड बोलली जाते आणि कन्नडमध्ये महात्मा बसवण्णाचं साहित्य असल्याकारणानं कन्नडमध्ये त्यांना ते साहित्य मिळालं. समग्र वचन वाङ्मय यामध्ये खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी त्यांनी अध्ययन चालू केलं. त्यामध्ये महात्मा बसवण्णाचं वचन साहित्य त्यांना मिळालं. वचन साहित्य म्हणजे एक देदीप्यमान ग्रंथ होता ज्याच्यामध्ये मानवी समाजाचं हित आणि कल्याण दडलं होतं. वचन किती महत्त्वाचे होते, वचनाच्या माध्यमातून तुम्हाला काय मिळालं, त्यामध्ये प्रकर्षाने पाहत असताना ज्यांच्यामुळे आज तुम्हाला सगळ्यांना वचनं मिळाली, ज्यांच्यामुळे आज आपण या ठिकाणी वचन बोलतोय, वचन गायन करतोय, वचनावरती जगण्याचा प्रयत्न करतोय, ते MM कलबुर्गी सरांसारखी फार मोठे वैचारिक संशोधक या बसव चळवळीला, लिंगायत आंदोलनाला मिळाले. आज महाराष्ट्रासह देशभरामध्ये लिंगायत आंदोलन वाढलेलं आहे. यामध्ये प्रचंड मोठ्या त्यागाचं, कल्याणाचं आणि तुम्हाला समर्पित योगदान देण्याचं काम डॉक्टर MM कलबुर्गी सरांनी केलेलं आहे. ते तुम्ही आम्ही कदापि विसरू शकत नाही आहे. आज लिंगायत आंदोलनाचे प्रचंड मोठे मोर्चे महाराष्ट्रासह कर्नाटकामध्ये ज्या ज्या ठिकाणी लिंगायत समाज राहतो, लिंगायत विचारधारेची लोकं राहतात, ती सगळी लोकं मोर्चामध्ये हिरारीनं, कष्टानं, त्यागानं सहभागी होत होती. पण याच्या पाठीमागचं कारण काय आहे? MM कलबुर्गी सर गेल्यानंतर जे असं का घडलं? क्रांती आणि प्रतिक्रांती बाबासाहेब आंबेडकरांनी पण सांगितलं. ज्या ज्यावेळी इथे क्रांतीचा लढा उभा राहिला, ज्या ज्यावेळी इथल्या मानसिक गुलामीतून समाजाला बाहेर काढण्याचं काम ज्या ज्या महापुरुषांनी, महामानवांनी केलं, त्याच्या विरोधात देखील इथल्या प्रतिक्रांती, वैदिक, सनातनी, गुलाम लोकांनी
त्यांना हाणून पाडण्याचं काम केलं. आणि एम कलबुर्गी सरांचा लढा आणि त्यांचं जीवन देखील असंच असीम त्यागाने पूर्ण उरलेलं होतं. ते देखील लिंगायत आंदोलन आणि महात्मा बसवनाचा विचार घेऊन प्रत्येकांपर्यंत लिंगायत आंदोलन पोहोचलं पाहिजे, महात्मा बसवनांचा विचार पोहोचला पाहिजे. आणि वचन साहित्यामध्ये जे काही भ्रामक संकल्पनांच्या माध्यमातून, नको ते वीरशैव नावाच्या शब्दाच्या माध्यमातून, कर्मकांडाच्या वैदिकतेच्या माध्यमातून नको ते जी वचन साहित्याची घुसमाट करण्याचा प्रयत्न इथल्या सनातन वैदिक लोकांनी केलेला आहे, हे बाजूला काढण्याचं काम एम कलबुर्गी सरांनी स्वतःच्या जीवनामध्ये केलं. विविध मठ, विविध संस्थांची निर्मिती, मठांच्या मठाधिपतीसोबत सामंजस्याची भूमिका घेऊन त्यांच्यामार्फत लिंगायत अध्ययन संस्था असेल त्या संस्थेला बळ देण्याचं काम, हम्पी विद्यापीठाचे कुलगुरू असताना त्या ठिकाणी बसवेश्वर विचारवंच किंवा बसवेश्वर एक अध्ययन केंद्र उभा करून त्या केंद्राच्या माध्यमातून महात्मा बसवनाचा विचाराचा जागर करण्याचं काम डॉक्टर एम कलबुर्गी सरांनी केलं. आणि एम कलबुर्गी सर एक वैचारिक महान योद्धा होते. त्यामुळं ते सांगायचे, माझा जन्म केवळ मरण्यासाठी झाला नाही, मी जन्मलोय ते सूर्य चंद्र असो तर जिवंत राहण्यासाठी. मी जे संशोधन करणार आहे, मी जे आहे ते येणाऱ्या कित्येक पिढ्या यामधनं समृद्ध झाल्या पाहिजे, यासाठी माझं जीवन आहे. या वैचारिक योग्यतेने भारावलेला हा माणूस खऱ्या अर्थानं लिंगायत आंदोलनाला एका नव्या उंचीवर नेऊन पोहोचवलं. या महापुरुषांना करत असताना वचन साहित्याचा विद्यालयामध्ये त्यांनी पहिले 4 वर्ष 1960 ते 1964च्या दशकामध्ये त्यांनी कर्नाटक विद्यालयामध्ये सर्वप्रथम काम केलं अध्यापक आणि प्राध्यापक म्हणून. त्यानंतर 1964 साली कर्नाटक विश्वविद्यालयामधून त्यांना आमंत्रण आलं, तुम्ही आमच्याकडे प्राध्यापक म्हणून यायला पाहिजे आणि तुम्ही त्या ठिकाणी प्राध्यापक पदावरती तुम्ही त्या ठिकाणी काम केलं पाहिजे. यासाठी त्या विद्यापीठाच्या अंतर्गत चालणाऱ्या एका शाळेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला विद्यापीठाचं पत्र आलं की तुम्ही आमच्या विद्यापीठामध्ये येऊन तुम्ही काम करावं. अशा परिस्थितीमध्ये एम कलबुर्गी सर किती महान आणि किती वैचारिक होते आपण यामधनं जाणून घेतलं पाहिजे. ते त्यावेळी 1964च्या दशकामध्ये ते कर्नाटक विश्वविद्यालयामध्ये ते दाखल झाले. त्यानंतर समग्र वचन वाङ्मय यावरती संशोधन त्या ठिकाणी चालू होतं. त्या संशोधनामधील एक ज्युनियर संशोधक म्हणून त्यांना घेतलं गेलं. एखाद्या संशोधकाच्या हाताखाली ते काम करत होते. त्यांचे गुरुवर्य BK हिरेमठ हे देखील त्यांच्यामध्ये त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करण्याचं काम करत होते. त्यांच्या हाताखाली ते संशोधन करत होते. ते त्यांचे PhDचे मार्गदर्शक होते. आणि हे PhDचं मार्गदर्शन शिकत असताना, PhD करत असताना त्यांना प्रचंड मोठ्या मानसिक तणावाला, त्रासाला पुढं जावं लागत होतं. कारण कन्नडचं साहित्य, कन्नडची विचारधारा ही दक्षिणेची विचारधारा खऱ्या अर्थानं महात्मा बसवनाच्या विचारधारेवरती आधारित होती. 12वे शतक या देशातील अतिशय महत्त्वाचे आणि पुरोगामी शतक होते, जे इथल्या बहुजनांना, 350 जातींना अनुभव मंटपाच्या माध्यमातून जगाला लोकशाही देण्याचं काम करणारं ते 12वे शतक होतं. आणि ते 12वे शतक इथल्या कन्नड साहित्याला संजीवन समाधीच्या खऱ्या अर्थानं एक मूर्त स्वरूप देणारं, त्याला वेगळ्या दृष्टिकोनातून पुढे घेऊन जाणारं ते 12वे शतक होतं. आणि त्या साहित्यामध्ये कन्नड साहित्याला प्रचंड मोठा इतिहास महात्मा बसवनाच्या चळवळीनं, महात्मा बसवनाच्या जीवनचरित्रानं आणि त्या 770 शरणांनी लिहिलेल्या वचन साहित्याच्या माध्यमातून आला होता. त्यामुळं कन्नडचा अभ्यास करत असताना सगळ्यात महत्त्वाचं कन्नडमध्ये शरणांची वचनं होती. शरणांची वचनं जशी जशी वाचत गेले, जसे एम कलबुर्गी सरांना वचनं समजायला लागली, अगोदरचं जीवन आणि नंतरचं जीवन त्यामध्ये फार मोठा फरक होता. म्हणून एम कलबुर्गी सर देखील सांगायचे, संशोधन करत असताना त्यांनी सांगितलं, संशोधन म्हणजे काय, संशोधन कशाला म्हणावं, संशोधन हे कधीच थांबत नसतं. संशोधक थांबतो पण पुन्हा नव्यानं संशोधक निर्माण होतात. मी जरी थांबलो असेल तर येणाऱ्या कालखंडातली चळवळ थांबणार नाही. मला मारलं गेलं तर विचार मरणार नाही, माणसं मारली गेली म्हणजे ही विचार मरणार नाही, असं एम कलबुर्गी सर सांगत होते. आणि त्यांचा अंत देखील तसाच झाला. एम कलबुर्गी सर सांगत होते, संशोधनाला स्वल्पविराम असू शकतो, संशोधनाला अल्पविराम असू शकतो,
संशोधनाला पूर्णविराम कधीच मिळत नाही, कारण संशोधन कधीच थांबत नाही आहे. एखाद्या गोष्टीकडे पाहत असताना, एखाद्या तत्त्वज्ञानाकडे आपण जात असताना त्यामध्ये जसंही आपण मध्ये मध्ये जासाल तो ज्ञानाचा अमृत तेवढाच फुलत जातो आणि त्यामधनं एक वैचारिक क्रांतीची चळवळ, वैचारिक क्रांतीची ज्योत डॉक्टर MM कलबुर्गी सरांनी स्वतःच्या जीवनाच्या यशोगाथेमधनं दिली होती. हम्पी विद्यापीठाचे कुलगुरू होत असताना 1964च्या नंतर 32 वर्ष त्यांनी कर्नाटक विश्वविद्यालयामध्ये प्राध्यापक संशोधक म्हणून एक काम केलं. त्यामध्ये महात्मा बसवण्याच्या विचारावरती संशोधन व्हावं यासाठी त्यांनी प्रचंड मोठं त्या ठिकाणी विद्यापीठामध्ये काम केलं. त्यामध्ये महात्मा बसवण्याच्या जीवनाचे अनेक पैलू, अनेक विचारधारा, अनेक शरणांच्या यशोगाथा, अनेक शरणांचं जीवनचरित्र बाहेर काढण्याचं काम देखील शरणांनी केलं. शरणांचं काम खऱ्या अर्थानं डॉक्टर MM कलबुर्गी सरांनी केलं. मला तर वाटतं की फगू हळकट्टी सरांनंतर वचन साहित्यावरती एवढ्या प्रचंड निष्ठेनं, एवढ्या त्यागानं स्वतःचं जीवन समर्पित करणारा महात्मा जर कोण असेल तर ते डॉक्टर MM कलबुर्गी सर होते. आज तुम्हाला सांगावं वाटतं वचन किती महत्त्वाचे आहेत, वचनामध्ये काय दडलंय. वचनावरती आम्ही सगळीजण लोक वचन साहित्य वाचलं पाहिजे, वचन साहित्यावरती बोललं पाहिजे. वचन साहित्य हा लिंगायत आंदोलनाचा श्वास आहे. वचन साहित्यावरतीच हे सगळं काही निर्माण झालेलं आहे. लिंगायत विचारधारा जगापुढे येण्याचं काम ही वचन साहित्य आहे. आणि ते वचन कसे होते, वचन नेमकं काय होतं, फगू हळकट्टी सरांच्या जीवनातला एक छोटासा संदेश आहे. फगू हळकट्टी सर स्वतःच्या ते पेशानं न्यायपालिकेमध्ये काम करत असताना, ते पेशानं न्यायाधीश असताना ते स्वतःच्या सासरवाडीमध्ये एकदा गेले. त्यानंतर तिथली कर्नाटकातली बहुदेव उपासनेची पद्धत जशी सगळ्याच भागामध्ये देशभरामध्ये आहे तशीच पद्धत त्या कर्नाटकामध्ये होती. सासरवाडीतली सगळी लोक उठायचे, आंघोळ करायचे. सकाळी सकाळी आंघोळ केल्यानंतर एखाद्या भिंतीच्या, ती ठराविक भिंत होती, गावातली सगळी लोक उठायची, आंघोळ करायचे आणि त्या भिंतीच्या फगू हळकट्टी सर एका दिवशी सासरवाडीमध्ये मुक्कामाला गेले होते. ते हे पाहिले, ते वैचारिक महामेरू होते ज्यांच्यामुळे तुम्हाला सगळ्यांना वचन साहित्य वाचायला मिळालं. ते फगू हळकट्टी सरांच्या मनामध्ये विचार आला, ही सगळी लोक अंधश्रद्धेने बरबाटलेली लोक या भिंतीच्या पाया जाऊन का पडत आहेत. असं वाटल्याच्या नंतर फगू हळकट्टी सर स्वतःच्या सासरी बुवाकडे गेले आणि हे काय आहे त्यांनी सांगितलं. गेल्या शेकडो वर्षापासून आमच्या गावातली लोक सकाळी उठतात आणि आंघोळ केल्याच्या नंतर त्या भिंतीला नमस्कार करण्यासाठी, वंदन करण्यासाठी त्या ठिकाणी जात असतात. त्यावेळी त्यांना वाटलं या भिंतीमध्ये काहीतरी असेल, कारण कन्नडच्या साहित्यामध्ये प्रत्येक ठिकाणी महात्मा बसवानांचं अस्तित्व आहे. ते केवळ लोप पावलं जावं किंवा त्याला संपवलं जावं यासाठी इथल्या सनातनी वैदिक व्यवस्थेने त्यामध्ये शिरकाव करून जाळण्याचा, त्याला फाडण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता. आणि त्यावेळी त्यांनी सासऱ्यांना सांगितलं की आपण असं करूयात, या भिंतीमध्ये जे काही असेल ते उघडून पाहण्याचा प्रयत्न करूयात. सोनं नाणं धनसंपत्ती जे काही मिळेल ते तुम्ही घ्या, पण त्यामध्ये जर काही सिद्धांत, साहित्य, वचन काही जर मिळाले तर ते मला संशोधनासाठी द्या, असं त्यांनी सांगितलं. असं सांगितल्याच्या नंतर ते तयार होत नव्हते, पण त्यांना विनंती केली गेली. त्यांना विनंती केल्यानंतर ते फगू हळकट्टी सरांचे सासरे तयार झाले आणि त्यानंतर रात्रोमधील ते भिंत काढण्यात आली. त्या भिंतीमध्ये वचनाचे ताटपत्र निघाले. त्या वचनामध्ये लिहिलं होतं, हा कुणाचा म्हणू नका देवा, हा कुणाचा म्हणू नका देवा, हा आमुचा ऐसेची म्हणवावे देवा, हा आमुचा घरचा पुत्रची म्हणवावे देवा, कोडल संगम देवा. म्हणणारी वचनं त्या ठिकाणी त्या भिंतीमध्ये सापडली. आणि MM कलबुर्गी सरांसारखं जे संशोधन फगू हळकट्टी सरांनी चालू केलं, ते वचन साहित्याची ताटपत्र स्वतःच्या हातामध्ये घेतले, डोळ्यातनं अश्रूच्या धारा वाहत होत्या आणि महात्मा बसवनाचे वचन साहित्य एका भिंतीमध्ये गाढून ठेवण्याचं काम इथल्या शरणांनी केलं. शरणांच्या कत्ली होत होत्या, शरणांना मारलं जात होतं, शरणांना संपवलं जात होतं. अशा कालखंडामध्ये शरणांनी ते वचन साहित्य तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे यासाठी त्या भिंतीत लपून ठेवलं आणि ते वचन साहित्य फगू हळकट्टी सरांना मिळालं. आणि ते लढा लढत असताना त्यावेळी ते वचन साहित्य छापलं जावं यासाठी ते तत्कालीन परिस्थितीत ब्रिटिशांचं राज्य भारतावरती होतं आणि ते छापलं जावं यासाठी त्यांनी न्यायालयीन लढा उभारला. ज्यावेळी भारतामध्ये कुठलंही साहित्य, कुठलंही संशोधन करायचं असेल तर सर्वप्रथम ब्रिटिशांची मंजुरी घ्यावी लागत होती आणि ते ब्रिटिश सरकारकडे गेले
कोर्टामध्ये गेले की हे वचन साहित्य आहे महात्मा बसवनांनी 12व्या शतकात 770 शरणांनी अनुभव मंडपाच्या माध्यमातून जगाचे एक वैश्विक मूल्य सिद्धांत यामध्ये मांडलेले आहेत, हे आम्हाला छापलं जावं, छापण्याची परवानगी द्यावी असं म्हणल्याच्या नंतर त्यांना ब्रिटिशांना साम्राज्य निर्माण करत असताना स्वतःच्या व्यापारासोबत स्वतःचा धर्म देखील वाढवायचा होता, ख्रिश्चन धर्म देखील वाढवायचा होता आणि त्यावरती त्यांनी अभ्यासगट नेमला आणि त्यामध्ये त्या अभ्यासगटाने अशी शिफारस केली, हे जर वचन साहित्य लोकांकडे दिलं, लोकांना वाचनासाठी दिलं तर कुठलाच माणूस, कुठलाच व्यक्ती तुमचा धर्म स्वीकारणार नाही, प्रत्येक माणूस लिंगायत होईल असं त्यांनी सांगितल्याच्या नंतर फगू हळकटी सरांना कळालं की ब्रिटिश लोक आपल्याला वचन साहित्य छापून देणार नाहीत. अशा परिस्थितीमध्ये त्यांना त्या न्यायालयीन लढा उभारावा लागला. तो न्यायालयीन लढा उभारत असताना वचन साहित्य छापलं जावं आणि त्या वचन साहित्य छापावं का न छापावं या विषयावरती शेवटच्या दिवशी जो निकाल होता, त्या निकालाच्या दिवशी फगू हळकुटी सरांना एकुलता एक मुलगा होता आणि त्या मुलाचं निधन झालं आणि त्या दिवशी निधनाची वार्ता सरांच्या कानावरती पडली आणि त्यांना सांगितलं गेलं की चला तुमच्या मुलांचा मृत्यू झालेला आहे, तुम्हाला अंत्यविधीला जायचं. त्यावेळी त्यांनी सांगितलं माझा एकुलता एक मुलगा गेला तरी चालेल, हजारो अंधश्रद्धेनं बरबाटलेली नको ती कर्मकांड करणारे लोक माझ्या समाजात मानवी जीवन जगत आहेत, अशा समाजाला मला बाहेर काढायचंय, यासाठी माझा मुलगा मेला तरी चालेल पण मी अंत्यविधीला न येता हा लढा मी जिंकेल आणि महात्मा बसवनाचं वचन साहित्य छापेल. हा असीम त्याग म्हणजे फगू हळकटी सरांचा त्याग होता. आणि असाच क्रांतिकारी पाऊल म्हणजे आपल्या MM कलबुर्गी सरांचं देखील होतं. त्यांना कळत होतं महात्मा बसवनांचं संशोधन, लिंगायत विचारधारेचं संशोधन, स्वतःच्या जीवनाची सुरुवात MM कलबुर्गी सरांच्या जीवनाची सुरुवात देखील वीरशैव नावाने झाली होती. सुरुवातीचा कालखंड त्यांचा अध्यापनातला सुरुवातीचा कालखंड, जोपर्यंत वचन साहित्य त्यांच्या हाती लागलं नाही, महात्मा बसवनांच्या खऱ्या सिद्धांतापर्यंत ते पोहोचलं नाही, तोपर्यंत वीरशैव नावावरती संशोधन करत होते. आज तुम्हाला जाणावं लागेल, भलेही वीरशैव लिंगायत हे वेगळे नाही आहेत, विचारधारेचा मतभेद आहे, काही नको ती घटनाक्रम त्यामध्ये घडवण्याचा प्रयत्न इथल्या वैदिक व्यवस्थेने केला किंवा लिंगायत विचारधारेला भेसळयुक्त करण्याचा प्रयत्न देखील काही लोकांनी केला आणि त्या भेसळापासून मुक्त करण्याचं काम डॉक्टर MM कलबुर्गी सरांनी केलं. आणि ज्यावेळी MM कलबुर्गी सरांना कळालं की मी वीरशैव नाहीये, मी लिंगायत आहे आणि मी लिंगायत आहे, माझी काही ती कर्तव्य आहेत आणि हे मला कळालेलं आहे आणि मी लिंगायत म्हणून स्वाभिमानानं प्रत्येकाला सांगितलं पाहिजे, लिंगायत हा धर्म नाहीये, लिंगायत ही जात नाहीये, लिंगायत ही एक विचारधारा आहे जी महात्मा बसवनांनी या जगाच्या कल्याणासाठी 12व्या शतकात अनुभव मंडपाच्या माध्यमातून दिली होती, ते प्रत्येकाला समजली पाहिजे असं MM कलबुर्गी सरांना समजलं आणि त्यामध्ये त्यांनी संशोधन चालू केलं. सुरुवातीचा काही कालखंड या ठिकाणी राष्ट्रसंत सद्गुरू शिवलिंगी शिवाचार्यांचं देखील जीवनक्रम तसाच आहे. जो महात्मा वयाची 100 वर्ष एखाद्या विशिष्ट विचारधारेमध्ये घालवतो किंवा एखाद्या विशिष्ट शब्दावरती काम करतो, पण त्यानंतर मात्र लिंगायत आंदोलनामध्ये, लिंगायत धर्म मान्यता आंदोलनामध्ये लाखोंच्या मोर्चामध्ये पुढे येऊन ते सांगतात की लिंगायत हा स्वतंत्र धर्म आहे आणि लिंगायत धर्माला संविधानिक मान्यता दिली पाहिजे. यासाठी महाराष्ट्रासह देशभरामध्ये जे काही लाखोचे मोर्चे झाले त्यामध्ये राष्ट्रसंत शिवलिंगी शिवाचार्य महाराजांनी देखील एकनिष्ठाची तत्वाची भूमिका त्यांनी घेतली आणि लिंगायत विचारधारा आणि महात्मा बसवांना संत शिरोमणी मनमत माऊली यांच्या त्यागातनं हा लिंगायत धर्माची विचारधारा फुललेली आहे असं मनोगत खऱ्या अर्थानं राष्ट्रसंत सद्गुरू शिवलिंगी शिवाचार्य आप्पाजींनी मांडलं. तसाच कालखंड डॉक्टर MM कलबुर्गी सरांच्या जीवनाचा देखील होता. MM कलबुर्गी सर देखील सुरुवातीच्या कालखंडात वीरशैव नावावरती काम करत असताना त्यांना ज्यावेळी महात्मा बसवनांचं साहित्य कळालं, महात्मा बसवनांची विचारधारा कळाली, वेगवेगळ्या शिलालेखावरती तत्कालीन परिस्थितीमध्ये वचनं लिहिली होती, त्या वचनांचा अभ्यास करत असताना त्यांना कळत होतं आजही वेगवेगळे ग्रंथ, वेगवेगळे सिद्धांत तुम्ही आम्ही वाचत असताना त्या सिद्धांत शिखामणी सारखा ग्रंथ असेल किंवा वचन साहित्य असेल, यांना जर आपण एकमेकांच्या पुढं उभा केलं, एकमेकांच्या पुढं ठेवलं आणि त्याचा जर सखोल अभ्यास आपण केला तर त्यामध्ये देखील काहीतरी महात्मा बसवनांचे वचन साहित्य, वचनं टाकण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. म्हणजे ते वचन टाकून तुमच्या आमच्यामध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम देखील त्यांनी केलेलं आहे. आणि या व्यवस्थेवरती कोण बोलत होतं, कोणी रोष घ्यावा कोणाचा? MM कलबुर्गी सर सांगत होते वीरशैव नावाखाली जे कुठलेही समाजाचं शोषण होत आहे,
समाजामध्ये मोठी गुलामगिरी आणण्याचं काम इथली व्यवस्था करत आहे. जे भगवे वस्त्र अंगावरती घालतात, जे भगवं म्हणजे त्यागाचं प्रतीक आहे, भगवं म्हणजे समाजाप्रती माझं काहीतरी देणं लागतंय. जंगम नावाची जी एक संकल्पना महात्मा वसंतनी मांडली, स्थावर मालमत्ता आणि जंगम मालमत्ता शासकीय भाषेमध्ये सांगितलं जातं. स्थावर म्हणजे एकाच ठिकाणी टिकून राहणारी, आणि जंगम म्हणजे कायमस्वरूपी बदलत राहते किंवा जिच्यापासून लगेच आपल्याला काहीतरी पैसा मिळू शकतो, अशी मालमत्ता म्हणजे जंगम मालमत्ता. आणि जंगम म्हणजे नेमकी उपाधी काय आहे? जंगम म्हणजे जो समाजाच्या कल्याणासाठी जो 24 तास एका ठिकाणी न बसता माझं कुटुंब जीवन या पलीकडे जाऊन मी समाजाचं काहीतरी देणं आहे आणि मी समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे, हे म्हणजे जंगम आहे. आणि या व्यवस्थेच्या विरोधात कोणी बोलायचं? जी वस्त्र अंगावरती भगवे घातलेली आहेत तीच लोक पाप करत आहेत. अशा कालखंडामध्ये डॉक्टर एम कलबुर्गी सरांनी संशोधन चालू केलं होतं. एम कलबुर्गी सर एका ठिकाणी म्हणतात, कर्नाटकात महाराजांकडे शाळा आहेत. कलबुर्गी सरांचं स्टेटमेंट आहे, मी नाही बोलत, मी देखील हे बोलणार, पण ते कलबुर्गी सरांनी सांगितले ते तुम्ही आम्ही सर्वांनी ऐकलं पाहिजे. महाराजांकडे आज गाड्या आहेत, महाराजांकडे आज शाळा आहेत, नको नको ते सगळं काही महाराजांकडे आहे. येणाऱ्या कालखंडात महाराज आमचे निवडणुकीला उभं राहतील, महाराज आमदार खासदार होतील आणि माझा समाज मात्र पायातलं चप्पल म्हणून वावरेल. हे वाक्य एम कलबुर्गी सरांनी बोललं. एकदा मी हे पुस्तक वाचत होतो, बसवपतमध्ये मी लेख वाचला आणि हा लेख कोणी लिहिला होता हे मला माहीत नव्हतं. आणि हे वाक्य वाचल्याच्या नंतर एवढं स्पष्ट देखील छापून येतं का असं माझ्या मनात प्रश्न पडला. आणि त्यावेळी मी ते लेखकाचं नाव पाहिलं तर त्यामध्ये एम कलबुर्गी सरांचं नाव होतं. आणि त्या दिवशी मला कळालं माणसं का मरतात, माणसांना खून का केला जातो, माणसांना का मारलं जातं. कारण एम कलबुर्गी सर देखील सांगायचे, स्वतःच्या तत्वाशी स्वतःच्या विचाराशी जेवढे एकनिष्ठ राहा, एवढे एकनिष्ठ राहा की तिथे स्वतःचा प्राण गेला तरी चालेल, पण त्या विचारापासून आपण बाजूला जाता कामा नये. ही शरण एम कलबुर्गी सरांची विचारधारा होती. आणि त्यांना शहीद होण्याच्या सुरुवातीच्या अगोदरचा कालखंड अतिशय भयावह आणि विचित्र कालखंड होता. आणि त्यांचा खुनाचा तपास करत असताना आज इथली व्यवस्था काय करत आहे? एखादी माणूस एखाद्या विचारधारेमध्ये, एखाद्या वचन साहित्यामध्ये नको तेवढी भेसळ करण्याचं काम इथल्या सनातन वैदिक लोकांनी केलेलं आहे. यामधनं एक खरा सिद्धांत खरं साहित्य लोकांच्या पुढं आलं पाहिजे. आणि ते मला समजलेलं आहे. जगाच्या कल्याणा संताच्या बुद्धी, जे जे आपणाशी ठावे ते ते इतरांशी सांगावे, शहाणे करुणी सोडावे सकळजन. मला समजल्याच्या नंतर ते सगळ्यांना कळालं पाहिजे. यासाठी ज्या महापुरुषांनी संशोधन करत होते त्यांना देखील संपवण्याचं लाजिरवाणी किळसवाणी काम इथल्या व्यवस्थेने केलेलं आहे. आणि आज इथली व्यवस्था न्यायपालिका काय करत आहे? ज्या महाराष्ट्रात, ज्या भारतात आपण जगतोय ना, आज शर्मेने मान खाली घालावी लागते. डॉक्टर सरांचा देखील स्मृती दिवस झाला. आता आपण कलबुर्गी सरांचा स्मृती दिवस साजरा करतोय, त्यांना अभिवादन करतोय, त्यांचे विचार जनमानसात पेरण्याचं काम करतोय. पण आज टेलिव्हिजनचं चॅनल नाव आहे का हो? खऱ्या अर्थानं आज स्मृती दिवस आहे, त्या निमित्ताने एखादी एपिसोड दाखवला जातोय का? स्मृती दिनानिमित्ताने एखादी एपिसोड दाखवला जातोय का? त्यांचं कुठलं काम होतं, त्यांनी काय केलं, त्यांच्या जीवनाचा घटनाक्रम तुमच्या आमच्या पुढे कोणी मांडतंय का? आज विचार करण्याची प्रचंड मोठी गरज आहे. तुमच्या आमच्याशी काही देणं घेणं नाहीये. जी लोक, ज्या लोकांना केवळ आणि केवळ मनोरंजन करायचं पर्यंत पोहोचू द्यायचं नाही, ह्या लोकांनी खऱ्या अर्थाने मीडियाच्या माध्यमातून नको ते तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहे. पण कदापिही एम कलबुर्गीच्या जीवनावरती हे दाखवणार नाही, त्यांच्या जीवनावरती दाखवणार नाही. गौरी लंकेश पेपरच्या माध्यमातून इथल्या व्यवस्थेला, इथल्या सरकारला प्रश्न उपस्थित करते. तुम्ही जे काही करताय ना ते फार विचित्र आहे. जी धाडसानं बोलण्याचं काम करते तिला दिवसा ढवळ्या गोळ्या घालण्याचं काम या देशात होते. अरे कुठं संविधान आहे, कुठं न्यायपालिका आहे, कुठं काय आहे? जसं त्यांना मारलं गेलंय तसं आपल्याला देखील एक दिवस मारलं जाणार आहे. यासाठी ही विचारधारा प्रचंड मोठ्या प्रमाणावरती वाढली पाहिजे. यासाठी एम कलबुर्गी सरांचं जीवनचरित्र, जीवन विचारधारा तुमच्या आमच्या घरात, आमच्यापर्यंत पोहोचणं अतिशय महत्वाचं आहे. का त्यांना कुटुंब नव्हतं?
देखील कलबुर्गी सरांच्या जाण्याने देखील आज उमादेवी त्यांची नावाची मिसेस आहेत, त्या देखील आज लिंगायत आंदोलनातल्या विविध कार्यक्रमामध्ये ते उपस्थित राहतात. हजारो किलोमीटरचा प्रवास करून महात्मा बसवांच्या आंदोलनामध्ये महात्मा बसवांचं वचन साहित्याचा सिद्धांत मांडत असताना स्वतःची नवऱ्यांचा खून झाल्याच्या नंतर सुद्धा उमामाता लिंगायत आंदोलनातल्या आमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या माता म्हणून या ठिकाणी प्रत्येक कार्यक्रमामध्ये उपस्थित राहून कलबुर्गी सरांची विचारधारा, त्यांनी केलेलं संशोधन, त्यांनी केलेलं कार्य ते कायम चिरंतन काळ ठेवत राहिलं पाहिजे, यासाठी त्यांचं देखील प्रचंड मोठं योगदान आहे. आणि खरंच त्यांना देखील वंदन केलं पाहिजे. एखाद्या कुटुंबातील एखादी व्यक्ती निघून गेल्याच्या नंतर त्या कुटुंबातील लोक धाडस करत नाही आहेत पुढे येण्याचं, पण उमामाता देखील लिंगायत आंदोलन कायम चिरंतन काळ ठेवत राहिलं पाहिजे. जी लोक सनातन वैदिक लोक जी एक वेगळं रूप घेऊन लिंगायत आंदोलनाला डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि ज्या लोकांनी कलबुर्गी सरांना संपवलंय आणि त्या लोकांच्या विरोधातलं पुन्हा आंदोलन उमादेवी देखील या ठिकाणी पुढे नेत आहेत. म्हणून प्रत्यक्षात पाहता कलबुर्गी सरांच्या जीवनामध्ये संशोधनाला अतिशय महत्त्व होतं. संशोधनाचा घटनाक्रम त्यांनी मांडत असताना हम्पी विद्यापीठाच्या माध्यमातून हम्पी विद्यापीठाचे ज्यावेळी कुलगुरू झाल्याच्या नंतर एकच व्यक्ती मठाशी संलग्न असताना, मठाच्या काम करत असताना, कुलगुरू असताना देखील कर्नाटकातल्या अनेक मठापीठांशी त्यांनी संबंध ठेवले. मठापीठासोबत ते वैचारिक नातं निर्माण केलं आणि त्या वैचारिक नात्याच्या माध्यमातून त्या मठामध्ये महात्मा बसवांना कसे नेता येतील. त्या मठामध्ये महात्मा बसवांचा फोटो असायचा, पण महात्मा बसवांचा विचार नव्हता आणि तो विचार रुजवण्याचं काम डॉक्टर कलबुर्गी सरांनी केलं. त्यामध्ये आज प्रकर्षानं कलबुर्गी सरांच्या जीवनामध्ये गदगचा तोट्टाचार्य जो मठ आहे त्या देखील मठाची अतिशय महत्त्वाची भूमिका आहे. कर्नाटकासह महाराष्ट्राचा लिंगायत आंदोलनातील आधारवड म्हणून गदगच्या मठाकडे पाहिलं जातं. महात्मा बसवेश्वर लिंगायत अध्ययन केंद्र जे सुरुवातीला वीरशैव अध्ययन केंद्र गदग मठाने चालू केलं होतं किंवा कलबुर्गी सरांनी त्यामध्ये देखील काम केलं होतं. पण त्यानंतरच्या कालखंडामध्ये ज्यावेळी त्यांना लिंगायत आंदोलन समजलं, जी विचारधारा समजली, त्यानंतर त्या संस्थेचं देखील नामकरण करण्यात आलं, लिंगायत अध्ययन संस्था करण्यात आली. म्हणजे तुमचं आमचं जीवन देखील तुम्ही आम्ही देखील सुरुवातीच्या कालखंडात जोपर्यंत आपल्याला बुद्धीचा विकास होत नाही, बुद्धीची कुशाग्रता वाढत नाहीये किंवा आपल्याला मी कोण आहे, माझा मीच कोण न कळे मजसी, संतांनी मन्मथ माऊलींनी देखील सांगितलं. महाराष्ट्रामध्ये संत शिरोमणी मन्मथ माऊलींनी बसवण्णाच्या पाळण्यातील तहाणवलेले कुरुमे कलबुर्गी सरांच्या अगोदर महाराष्ट्राला महात्मा बसवांना पोहोचवण्याचं काम संत शिरोमणी मन्मथ माऊलींनी परमर्शाच्या माध्यमातून, विविध अभंगाच्या माध्यमातून पोहोचवण्याचं काम मन्मथ माऊलींनी केलं. आणि तुम्ही आम्ही सगळेजण लोक सुरुवातीच्या कालखंडामध्ये नको तेवढी बहुदेव उपासना करत होतो, पण ज्यावेळी आपल्याला लिंगायत आंदोलन समजले त्या दिवशी तुमचं आमचं कर्तव्य आहे. माझ्या घरात मी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपल्याशी संवाद साधत असताना कलबुर्गी सरांच्या रक्तानं हा इतिहास लिहिला गेला आहे. लिंगायत आंदोलन आयऱ्या गैऱ्याचं नाही आहे, लिंगायत म्हणून घेणं देखील एक कर्तव्य आहे. कोण लिंगायत फेसबुकवरती लिंगायत नावानं पोस्ट टाकणं म्हणजे लिंगायत असू शकतं काय? महात्मा बसवण्याच्या नावावरती भाषण करणं, व्याख्यान देणं म्हणजे लिंगायत असणं होय काय? ही एक कला आहे, कोणीही बोलू शकतं. लिंगायत हे असणं नाही तर लिंगायत जगणं आहे. कारण वचनामध्ये असंच सांगितलंय, उक्ती आणि कृतीचा सुंदर मिलाप म्हणजे वचन आहे. आणि तसंच लिंगायत देखील आहे. जो माणूस जसा बोलतो तसा चालला पाहिजे, तोच खऱ्या अर्थानं लिंगायत आहे. म्हणून आपण सगळेजण बोलत असताना तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, 30 तारखेला कलबुर्गी सरांचा स्मृती दिवस आहे. कलबुर्गी सर कोणत्या विचारासाठी मेले? अरे जे आपण नको ते करतोय ना, जो नको ते मूर्त्या पूजतोय ना, नको ते घडून आणतोय या समाजात, या विरोधातलं आंदोलन कलबुर्गी सरांनी निर्माण केलं होतं. आणि आज पुन्हा एकदा त्या विचारधारेवरती तिथपर्यंत जाण्याचं काम तुम्हाला करावं लागेल. आणि चळवळीतले कार्यकर्ते दिवस रात्र नको तिथं फिरत असतात, सोशल मीडियावरती वेळ देतात, सगळं काही करतात, पण कलबुर्गी सरांचं जीवन, दाभोळकरांचं, पानसरेंजींचं जीवन तुम्ही आम्ही पाहत नाही. आणि जोपर्यंत त्यांचं जीवन तुम्हाला कळत नाहीये तोपर्यंत आपण देखील आपल्या घरातल्या देवाऱ्यातले देव आपण बाहेर काढायच्या सिद्धांतापर्यंत तुम्ही आम्ही पोहोचू शकत नाहीये. अरे थोडा देखील विचार केला पाहिजे बांधवांनो. मी तुमच्या कुटुंबातला एक छोटासा घटक मी तुम्हाला विनंती करतोय.
आणि जी माणसं ज्यांना कळतंय आता मला मारलं जाणार आहे, मी मरणार आहे आणि ते मला मरावंच लागणार आहे, मरण्याचं कारण काय असेल, मी संशोधन करतोय, महात्मा बसवण्यांचा क्रांतिकारी विचार पुढे आणण्यासाठी मी झगमडतोय, आणि हे जर मी काम सोडलं ना तर लोक मला मारणार नाहीत, मला जगू देतील, ते सनातन वैदिक लोक माझ्यावरती हल्ला करणार नाहीत, या माणसाला माहीत असताना देखील याने एक पाऊल देखील माघारी घेतले नाहीये. त्यांनी या उलट त्याच्या पुढं जाऊन माझा जीव गेला तरी चालेल, पण वचन साहित्यावरती असणारी माझी निष्ठा, माझं काम मी कदापिही थांबणार, सगळ्यांना बळ देणार आहे. आणि ते बळ देणारं कार्य दिवसागणिक MM कलबुर्गी सरांचा इतिहास तुमच्या आमच्या पुढे येणार आहे. सॉरी, फोन आल्यामुळं अचानक डिस्कनेक्ट झालं. पुन्हा एकदा त्या विषयावरती येऊया. MM कलबुर्गी सरांचा जीवनाचा मागोवा आपण सगळेजण घेत असताना तुमचं आमचं देखील कर्तव्य आहे, ज्या माणसांना मारलं गेलं, जी माणसं स्वतःच्या कुटुंबासाठी स्वतःच्या स्वार्थासाठी मेली नाही आहेत, त्यांचा देखील एक प्रचंड मोठा इतिहास आहे. त्यांना मरावं जरी लागलं, जी माणसं मरतात पण कीर्तिरूपानं उरतात, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, जसा या देशाचा स्वातंत्र्याचा प्रचंड मोठा लढा आहे, त्याचप्रमाणे देशातल्या पुरोगामी चळवळीत काम करणारे देखील लोकांचा एक प्रचंड मोठा लढा आहे. आणि त्यामध्ये अग्रगण्य स्थानी असणारे डॉक्टर MM कलबुर्गी सर होते. कन्नडमध्ये महात्मा बसवण्याच्या विचारावरती संशोधन करत असताना ज्यांनी स्वतःचं पूर्ण जीवन, स्वतःचे पूर्ण वेळ ज्यांनी महात्मा बसवांना आणि त्यांच्या वचन साहित्य झालं पाहिजे यासाठी ज्यांनी वेळ घडवून आणला, ज्यांनी वेळ दिला, ज्यांनी जीवन दिलं, बहुधा त्यांनी शेवटचा MM कलबुर्गी समजणार नाही आहेत. केवळ माणसं मरणार, पुन्हा माणसं जन्माला येणार, पण या भारताच्या वैश्विक मंचावरती, या जगाच्या वैश्विक मंचावरती काही माणसं जन्माला आली, काही माणसं मेली, जशी आली तशी गेली, पण MM कलबुर्गी सरांसारखी काही हिरे जन्माला आले, ज्यांनी प्रचंड मोठ्या त्यागातनं एक विचारधारा देण्याचं काम केलेलं आहे. आज MM कलबुर्गी सरांच्या जाण्यानंतर 5 वर्षे पूर्ण होत असताना, त्यांच्या केसकडं तुम्ही आम्ही पाहत असताना, त्यांच्या नावानं कोणी रस्त्यावरती आंदोलनं, मोर्चे हे कधीही आपण पाहत नाही आहे, पण नको तेवढे एखाद्या गोष्टीला महत्त्व देण्याचं काम इथल्या राज्यकर्त्या लोकांनी दिलेलं आहे. दिवसाढवळ्या वैचारिक काम करणाऱ्या लोकांना मारलं जात असताना त्यांच्यावरती कोणीही शब्द बोलायला तयार नाही आहे. केवळ त्यांना अभिवादन सोशल मीडियाच्या माध्यमातून शासनकर्ते, राज्यकर्ते, त्या CM त्यांच्या फोटोला अभिवादन करतात, पण त्यांच्या जीवनाच्या यशोगाथेवरती, त्यांच्या कार्यावरती, त्यांनी जे काही साहित्य केलं होतं त्या साहित्याला जनमानसात पोहोचवण्यासाठी शासनाच्या वतीनं पुन्हा एकदा ते साहित्य पुढं यावं यासाठी कर्नाटक सरकारनं MM कलबुर्गी सरांचं संशोधन साहित्य छापून आणलं आहे. पण त्याच धर्तीवरती इथलं सरकार असेल, राज्य सरकार असतील, त्यांच्या सूत्रधार, तर तुमचे देखील हात त्यामध्ये बरबाटलेले आहेत, तुम्ही देखील संशयित आहात. असंच होतं. मोठे साहित्यिक संशोधक, एवढे मोठे वैचारिक महापुरुष असताना देखील त्यांच्या जीवनातल्या काही साधारण गोष्टी होत्या, त्या आपण 2-5 मिनटं पाहूयात. त्यांच्या जीवनातल्या काही साधारण गोष्टी ज्यावेळी ते संशोधन करत होते, ज्यावेळी करणाऱ्या माणसाला देखील तिथल्या
नोकराला देखील अगदी ते घरातल्या माणसासारखं ते बसवण्याचं वचन साहित्यच असं आहे. जो जो माणूस वचन साहित्य वाचतो, जो माणूस वचन साहित्य आत्मसात करतो, मी म्हणणार नाही, आम्ही. आणि समाजाचा सर्वांगीण विकास देखील त्याच दिवशी होणार आहे. तुम्ही आम्ही सगळेजण त्या दिवशी आम्ही म्हणू. आणि जो माणूस माझ्यापेक्षा कोणी लहान नाही, एम गलबुर्गी सरांचं जीवन या वचनानं पूर्णतः भारावलेलं होतं. जो माणसाच्या हाताखाली दुसरी विद्यार्थी संशोधन करत होते, जे कुलगुरू असताना जे विविध मठांसोबत, विविध मठांच्या विचारधारेसोबत, त्याचसोबत ज्या मठांच्या विचारधारेच्या विरोधात जे लोक काम करतात त्या मठांसोबत काम करत असताना देखील माझ्यापेक्षा कोणी लहान नाही, तुम्हा शिवशरणांपेक्षा कोणी महान नाही, माझे मनसाक्षी तुमचे चरणसाक्षी, हा विचार घेऊन कलबुर्गी सर प्रत्येक माणसाजवळ, प्रत्येक मठापर्यंत बसवतत्व पोहोचवण्याचं काम त्यांनी उभ्या आयुष्यामध्ये केलं. आणि ते कार्य ते तुमच्या आमच्यापर्यंत देखील आज जे पोहोचलं आहे, आज जे महात्मा बसवांना तुम्हाला जे समजून राहिले किंवा त्यांच्यावरती एवढं मोठं संशोधन, बहुजन चळवळीमध्ये देखील महात्मा बसवांचं विचाराचं नाव समजायला लागलेलं आहे. यामध्ये त्यांच्या रक्ताचा, प्रत्येक श्वासाचा, प्रत्येक जीवनाचं त्यांचं क्षणोक्षण लिंगायत आंदोलनासाठी दिलेलं आहे. आज महात्मा बसवांनी जे काही कार्य केलेलं आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अगोदरच्या कालखंडामध्ये, महात्मा ज्योतिबांसारख्या महापुरुषांच्या अगोदर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अगोदरच्या कालखंडामध्ये जे काही मोठं काम महात्मा बसवांनी केलेलं आहे, आज या देशाचं संविधान सांगतं, छत्रपती शिवाजी महाराजांचं शासन सांगतं, सगळ्या महापुरुषांचे राज्यकर्ती जी व्यवस्था या देशात शासनकर्ते होऊन गेले, त्यांचा देखील इतिहासाचा मागोवा घेतला. आणि त्यानंतर जर आपण 12व्या शतकात गेलो तर हे सगळं तर 12व्या शतकात महात्मा बसवांनी अनुभव मंडपाच्या माध्यमातून दिले ना. हा तुमचं आमचं मन बोलल्याशिवाय राहणार नाही. पण यासाठी जे संशोधन झालं आहे, जे खरा इतिहास, ज्या महापुरुषांनी, ज्या महामानवांनी ज्यांचा रक्ताचा थेंब देखील त्याच कामासाठी सांडला, ते कलबुर्गी सर तुम्हाला समजणं ती काळाची गरज बनलेली आहे. आणि ती काळाची गरजेची पूर्तता करणं आणि त्या सिद्धांताकडे आपण जाणं ते तुमचं आमचं देखील नैतिक कर्तव्य आहे. या नैतिक कर्तव्याशी तुम्ही आम्ही सर्वजण एकनिष्ठ होऊयात. कलबुर्गी सरांचा जीवनाच्या चरित्राचा भाग आपल्यापुढं मांडत असताना कलबुर्गी सर म्हणजे एक ज्ञानाचा अथांग सागर आहे. त्यावरती कितीही बोलावं, कितीही दिवस सांगावं. ज्या माणसानं दिवसागणिक संशोधन केलं, ज्या माणसानं प्रत्येक दिवशी नवीन काही ना काही समाज मनामध्ये पेरण्याचं काम केलं, त्या माणसावरती अर्धा तास, 20 मिनटं, 40 मिनटं किंवा 1 तास, 1 दिवसभर बोलून चालणार नाही आहे. हे असंख्य दिवस चालणारं संशोधन होतं. ज्यांचं पूर्ण जीवन संशोधनामध्ये गेलं, ज्यांचं पूर्ण कार्य महात्मा बसवांचा सिद्धांत प्रत्येक माणसापर्यंत पोहोचवावं यासाठी गेलं, त्या माणसांवरती आपण किती वेळ बोलावं तरी हे थोडकं आहे. यासाठी माझा विषय होता कलबुर्गी सरांचं जीवनचरित्र. माझ्या मनाला ज्यामध्ये माझा अभ्यास झाला त्या पद्धतीने मी आपल्यापुढं मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. यावरतीच आपण शांत न राहता, ज्यांचा प्रचंड मोठा त्याग या चळवळीसाठी आहे आणि आपण सगळेजण चळवळीत काम करताय, या उद्देशानं आपण देखील कलबुर्गी सरांचं वचन साहित्य, त्यांनी त्या वचन साहित्यावरती केलेलं संशोधन आपण आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या येणाऱ्या नव्या पिढीला सांगण्यासाठी त्या विचाराची पुस्तकं आपल्या कुटुंबामध्ये आणावीत. तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा विनंती आहे, माणसं जन्माला येतात, मरतात, पण कलबुर्गी सरांसारखा महापुरुष कदापि होणे नाही. त्यानंतर तरी चालेल, जीवन संपलं तरी चालेल, स्वतःचं मरण डोळ्यानं दिसत असताना देखील जी माणसं स्वतःचं संशोधन थांबवत नव्हती, जी माणसं लिंगायत आंदोलनापासून बाजूला जात नव्हती किंवा संशोधनापासून बाजूला जात नव्हती, माझे मरण पाहिले मी डोळा असं म्हणणारे कलबुर्गी सर खऱ्या अर्थानं दीपावली म्हणजे काय आहे, कलबुर्गी सरांच्या उद्देशाने सांगायचं झालं, दीपावली म्हणजे श्रम माझे दीपावली आहेत. आणि दसरा म्हणजे काय तर खऱ्या अर्थानं ज्या दिवशी माझा मृत्यू आहे तो माझ्यासाठी दसरा आहे. ह्या सगळ्या उपाधी, सणाला ज्यांनी मृत्यू समजला, ज्यांनी वैचारिक नातं, ज्यांनी सणांशी, विचारधारेशी, सगळ्यांशी तुमच्या आमच्याशी जोडलं, ही माणसं किती मोठी असतील हो. आपण सणाला नवीन नवीन कपडे घालतो, सणाला नवीन नवीन नको नको ते करून खातो, नको नको ते जे हौसगौस आहेत ते पूर्ण करण्याचा प्रयत्न आपण करतो. पण त्यांनी स्वतःचं जीवन, विविध सण असतील, विविध वार असतील,
त्यांनी वैचारिक क्रांतीची जोड देण्याचं काम डॉक्टर एम एम कलबुर्गी सरांनी केलं. मग आपलं देखील कर्तव्य आहे येणाऱ्या कालखंडात विविध कार्यक्रमात एम एम कलबुर्गी सरांच्या आठवणीला उजाळा देण्याचं काम तुम्ही आम्ही सगळेजण केलं पाहिजे. यानंतरच्या एपिसोडमध्ये त्यांचं संशोधनाचं कार्य चन्नबसवेश्वर हिरेमठ सर आणि त्यानंतर शेवट खऱ्या अर्थानं माझे मार्गदर्शक ॲडव्होकेट शिवानंद हैबतपुरे सर करणार अशी माहिती होणार आहे. मी एम एम कलबुर्गी सरांच्या जीवनाचा सुरुवातीचा कालखंड आणि त्यांनी जीवनामध्ये भूषवलेली पदं आणि त्यानंतर केलेलं त्यांनी समाजाप्रती दिलेलं योगदान, त्यामधून निर्माण झालेला इतिहास मी आपल्यापुढे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला देखील विनंती आहे, हे आंदोलन केवळ मीडियाच्या माध्यमातून वाढणार नाही आहे. सरांचा विचार केवळ आपल्याला बोलूनही वाढणार नाही आहे. तर जोपर्यंत आपण कृतीमध्ये उतरणार नाही आहे, रस्त्यावरती, कुटुंबामध्ये, जोपर्यंत समाजामध्ये जाऊन आपण काम करणार नाही आहे, तोपर्यंत हे आंदोलन वाढणार नाही आहे. यासाठी आपण गेलो तरीही चालेल, पण हे आंदोलन माझा श्वास सरांसारखी निष्ठा ठेवणारे प्रामाणिक 100 जरी कार्यकर्ते या महाराष्ट्रात निर्माण झाले, कुठल्याही नेत्याच्या, कुठल्याही संघटनेच्या, एखाद्या व्यक्तीचा पूजक न बनता आपण सगळीजण विचाराची पूजक, ज्या दिवशी आपण विचाराच्या ठाई प्रामाणिक राहू, एम एम कलबुर्गी सरांसारखं माझा प्राण गेला तरी चालेल, पण मी या विचारांपासून सुतभरही बाजूला हटणार नाही. हा आत्मबल केवळ आणि केवळ वैचारिक लोकांमध्येच येऊ शकतं. जी लोक पुस्तकं वाचतात, जी लोक व्यक्तीचं समर्थन न करता, जी लोक विचाराचं समर्थन करतात, जी लोक महात्मा बसवण्याला श्वास समजतात, महापुरुषांना आमच्यासाठी एवढं मोठं खूप काही केलं आहे आणि त्यांच्यासाठी बऱ्याचशा लोकांनी जीव दिला आहे किंवा त्यांना मारलं गेलं आहे, हे किती मोठं काम आहे. आपण लिंगायत आंदोलनातले कार्यकर्ते किंवा लिंगायत चळवळीत महात्मा बसवण्यांच्या विचारावरती काम करणारे कार्यकर्ते म्हणून विचार करत असताना तुम्ही आम्ही देखील विचार केला पाहिजे. आणि जे काम करत असताना महात्मा बसवण्याचा विचाराचा नावावरती संशोधन करत असताना, त्याचं वचन साहित्य लोकांपुढे आणत असताना, एखाद्या व्यक्तीला जर मारलं जात असेल तर किती मोठं आपण चांगलं काम करतोय. कारण कधीही दूध विकणाऱ्याला दारावरती जाऊन दूध टाकावं लागतं. शहरातली अवस्था पहा, दूध विकणाऱ्याला दारावरती दूध टाकायला जावं लागतं, पण दारुड्याला त्या ठिकाणी जाऊन लोक दारू घेतात. अशीच अवस्था आहे. तसंच आहे आपलं देखील काम कार्यकर्त्यांचं, तुमचं देखील काम असंच आहे आपल्या सगळ्यांचं. एम एम कलबुर्गी सरांचं देखील तसंच होतं. त्यांना देखील लोकांना शहाणं करायचं होतं, लोकांपर्यंत विचार पोहोचवायचं होतं. म्हणून तुम्ही आम्ही देखील प्राऊड फील केलं पाहिजे. लोक तुमचं अभिनंदन करतील, स्वागत करतील, न करतील, पण तुम्ही आम्ही जण हृदयामध्ये डोकावून पाहिलं पाहिजे. मी जे करतोय ना, माझ्या स्वार्थासाठी नाही आहे, तर उद्याचा जो सक्षम सामाजिक, राजकीय आणि आर्थिकदृष्ट्या माझा जो सक्षम समाज निर्माण होईल ना, त्यात माझं काहीतरी योगदान असेल. आज काळाच्या ओघामध्ये एम एम कलबुर्गी सरांना जाऊन 5 वर्ष झाले, पण त्यानंतर जो लढा उभा राहिला ना, तो एवढा मोठा लढा एम एम कलबुर्गी सरांच्या जाण्याने उभा राहिलेला आहे. त्यामुळं आपण देखील त्या वचनाशी, त्या तत्वाशी एकनिष्ठ राहून गावखेड्यामध्ये, शहरांमध्ये ज्या ज्या पद्धतीने आपल्याला काही करता येईल, ग्राउंड लेवलवरती, ग्रासवरती उतरून ते आपण करण्याचा प्रयत्न करावा. आणि यासाठी आपण लिंगायत आंदोलन, महात्मा बसवांना आणि वचन साहित्याची एकनिष्ठ राहूयात. शरण एम एम कलबुर्गी सरांना धारवाड या ठिकाणी दिवसा ढवळ्या गोळ्या काढून मारण्याचं काम ज्या सनातन वैदिक व्यवस्थेने केलं, ज्यांनी एम एम कलबुर्गी सरांना संपवलं, अशा व्यवस्थेला संपवण्यासाठी तुमचं आमचं जीवन पूर्णतः त्या मार्गक्रमणावरती चाललं पाहिजे. कारण जी लोक तुम्हाला संपवण्याचं काम करत आहेत, ती लोक समाजाला देखील संपवण्याचं काम करत आहेत आणि हे समाजापुढे आणण्याचं काम तुम्हाला करावं लागणार आहे. म्हणून आपण सगळेजण एका नव्या मनोधैर्यानं, नव्या जिद्दीनं, नव्या ताकदीनं आपण पुढं आलं पाहिजे. सरांना संपवलं गेलेलं आहे आणि सरांना संपवलेला विचार हा लोकांच्या हिताचा, समाजाच्या हिताचा, नाही तर जगाच्या हिताचा हा विचार आहे. आणि हा जगाच्या विचाराचा विचार आम्ही टाहो फोडून सांगू, अरे हा कुणाचा, हा कुणाचा म्हणू नका देवा, हा अमुचा आहे. आज जातीवाद बोकाळलेला आहे, सगळी लोक जात जात मी म्हणण्यामध्ये मरत आहेत. अशा परिस्थितीत तुम्ही आम्ही जर सगळी लोक
MM कलबुर्गी सरांप्रमाणे आपण जर त्यांना घेऊन पुढं समाजात गेलो, महात्मा बसवांना घेऊन पुढं गेलो, तर बहुजन समाज आपली वाट पाहतोय, सगळ्या जातीपाती आपल्या वाट पाहत आहे. आम्ही काम करत असताना, सगळ्यांकडे जाऊन बोलत असताना, सगळ्यांना सांगत असताना अरे आपली ओळख होत आहे की महात्मा बसवांचे शरण आहेत. MM कलबुर्गी सरांच्या विचारधारेवरती काम करणारे, पुरोगामी चळवळीत काम करणारे कार्यकर्ते म्हणून तुमची अमुक संघटनेचा, तमुक पक्षाचा, तमुक याचा कार्यकर्ता नाहीये. सरांनी ज्याप्रमाणे स्वतःच्या आयुष्यात काम करत असताना त्यांना कुठल्याही संघटना यापुढे जाऊन आणि काही पण करू शकतो, स्वतःचा जीव देखील त्या वैचारिक कामासाठी देऊ शकतो, हा सिद्धांत MM कलबुर्गी सरांनी स्वतःच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी मांडला. आणि त्यांनी सांगितलं जे आपले विचार आहेत, जे आपले तत्व आहेत, त्यावेळी आपला मरण जरी आलं ना, त्या तत्वापासून आपण बाजूला जायचं नाहीये. हा विषय शहीद MM कलबुर्गी सरांनी मांडला आणि तो सिद्धांत आपल्या जीवनामध्ये अंगीकारणं आणि त्यावरती आपण जगणं हेच तुमचं आमचं सर्वांचं कर्तव्य आहे. याच विषयान्वये बोलत असताना काही चुका झाल्या असतील तर आपल्या समाजातील एक नवयुवक किंवा आपल्याच कुटुंबातील एक मुलगा या नात्यानं तुम्ही सर्वजण मोठ्या मनानं मला समजावून घ्याल आणि MM कलबुर्गी सरांच्या कार्याला उजाळा देत असताना त्यांचं जे त्यागातून जीवन निर्माण झालं, त्यांचा जो काही शहीद झाले, ज्यांना काही मारलं गेलं, याचाही शोध व्हावा आणि यातनं जे काही आंदोलन निर्माण झालं आहे त्या आंदोलनाला आपण योगदान देण्याचं काम तुम्ही सगळेजण येणाऱ्या कालखंडात करूयात. महात्मा बसवांच्या विचारधारेवरती, 770 शरणांच्या विचारधारेवरती, लिंगायत आंदोलनामध्ये आपण सगळेजण नव्या हिमतीनं, नव्या ताकदीनं MM कलबुर्गी सरांची स्वप्न, त्यांचे विचार जनमानसापर्यंत पोहोचवण्याचं काम या माध्यमातून आपण सगळेजण करूयात. याच आकांक्षेसह आपल्या सर्वांची रजा घेतो. शरणो शरणार्थी. जय बसवांना.